चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, जयसिंगपूर पोलिसांकडून पती ताब्यात. निमशिरगाव दानोळी रस्त्यावर तुकाई डोंगराच्या पायथ्याशी निर्जन ठिकाणी पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घुण खून केल्याची घटना गुरुवार दिनांक 22 सायंकाळी 7 ते 7:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी संशयित आरोपी उमर मैनुद्दीन पुळुजकर वय 27 राहणार बोरगी तालुका जत जिल्हा सांगली याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उमर याने पत्नी सायरा बानू वय 22 हिचा खून करण्याचा पूर्वनियोजित कट रचला होता. त्यानुसार तो पत्नीला दानोळी येथे नातेवाईकांकडे घेऊन आला होता. त्यानंतर फिरायला जाऊया असे सांगून गुरुवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास निमशिरगाव दानोळी रस्त्यावरील निर्जन स्थळी तिला घेऊन आला. तेथे आरोपीने सायरा बानूच्या डोक्यावर, तोंडावर व पाठीवर दगडाने प्रहार केला. त्यानंतर धारदार हत्याराने पोटावर वार करून तिचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, PSI प्रवीण माने, उर्मिला खोत यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या धारोळ्यात आढळलेल्या मृतदेहाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा निर्दयपणे खून केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून या घटनेत 3 निरपराध बालकांची आई हिरावली गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत.